मिरजेत बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप। तब्बल 35 तास गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता। गणेश तलावमध्ये 202 पेक्षा जास्त गणेश मूर्तींचं विसर्जन। आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरवणुकीमध्ये फुगडीचा धरला फेरा। अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी मिरजेतील गणेशोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात झाली। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अभूतपूर्व वातावरणामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला। काल सकाळी 9 वाजल्यापासून गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या होत्या। त्यामध्ये पारंपरिक वाद्यांसोबत पारंपरिक वेशभूषा आणि विविध वाद्यांचा समावेश होता। मिरज शहरातील गणेशोत्सव मंडळाने 5 फुटापासून ते सुमारे 21 फुटापर्यंत गणेश मूर्तींची स्थापना केली होती। यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरवणुकीत सामील होऊन फुगडीचा फेरा धरला। अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी 3:35 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणेश मूर्तींचे विसर्जन शांततेमध्ये पार पडले। जिल्हा पोलीस दलाने चोख बंदोबस्त तैनात केला होता। महापालिका प्रशासनाने यावेळी विसर्जन व्यवस्था योग्य पद्धतीने तयारी केली होती। जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह विविध पोलीस पथकांनी गणेश उत्सव मंडळांच्या मिरवणुकीचे योग्य नियोजन केले होते। सकाळी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन पाहण्यासाठी गणेश तलाव येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। जुना धनगर गल्लीचा राजा, सांगली आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचा गणपती विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता झाली। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आज मिरज येथील अनंत चतुर्दशी मिरवणुकीचा बंदोबस्त पार पडलेला आहे। त्यामध्ये साधारण 240 पेक्षा अधिक सार्वजनिक लहान मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन ठिकाण गणेश तलाव या ठिकाणी आपल्या गणेश मूर्ती विसर्जित केलेल्या आहेत। संपूर्ण बंदोबस्त हा गणेश भक्तांनी, सर्व नागरिकांनी उत्साहात पार पाडलेला आहे। यामध्ये सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री घुगे सर, त्यासोबत अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम यांच्यासोबतच 4 DYSP, जवळपास 16 पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, 86 PSI आणि API दर्जाचे अधिकारी, 536 अंमलदार, 236 होमगार्ड्स, त्यासोबतच 9 स्ट्रायकिंग असा विस्तृत बंदोबस्त इलावेट लावण्यात आलेला होता आणि कुठल्याही प्रकारची कुठलीही विपरीत घटना न घडता हा बंदोबस्त सर्वांनी पार पडलेला आहे। यामध्ये सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही सर्वजण मिरज येथील सर्व शांतताप्रिय नागरिकांचे आभारी आहोत। धन्यवाद। अनंत चतुर्दशीच्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या माध्यमातून माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था केलेली आहे। जवळजवळ 300-350 मंडळं होती। तसेच घरगुती गणपतीचं विसर्जन, तसेच क्रेनची व्यवस्था तळ्यावर दोन्ही बाजूला केली होती। तिथं जवळजवळ 80 ते 90 मोठ्या गणपतीचं विसर्जन झालं। यावेळेचं वैशिष्ट्य हेच म्हणावं लागेल की मोठ्या मूर्त्या खूप होत्या आणि त्यामुळं आज खूप उशीर झालेला आहे। आणि तसेच घाटावरील आम्ही व्यवस्था केली होती। त्यामध्ये कालचा जो अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने जवळजवळ 4-4.5 लाख लोक बाहेरून आत गणपती विसर्जनची बघण्यासाठी आले आणि पूर्ण शहरात कचऱ्याचं साम्राज्य होतं। जवळजवळ आज मला वाटते 50 टन कचरा 5:30 पासून आमच्या लोकांनी संकलित करून शहर प्रथमदृष्ट्या सगळं स्वच्छ ठेवण्याचा परिसर आम्ही प्रयत्न केलेला आणि यापुढे पुढचे 2 दिवससुद्धा संपूर्ण शहर स्वच्छता करून आम्ही ठेवणार आहोत। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।